बातमीपत्राचे प्रायोजक आहे महालक्ष्मी जीन्स कॉर्नर। दोन 2024 पासून तहसीलदार निलेश पाटील हे करप्टेड आहेत। वेळोवेळी माझ्याकडे त्या गोष्टीचे पुरावे आहेत, ऑडिओ आहेत, व्हिडिओ आहेत। संबंधित तहसीलदारांना, निलेश पाटलांना मी मोबाईलमध्ये चॅटिंग केलेलं आहे की XYZ ठिकाणी वाळू असल, मुरुम असल याची तस्करी चालू आहे। त्यांनी मला प्रतिउत्तर दिलं होतं की ठीक आहे, आपण या गोष्टीवर कारवाई करू। संबंधित 2024 ला डिसेंबर महिन्यात मी कलेक्टर साहेबांना सुद्धा पत्र दिलं होतं। कलेक्टर साहेबांना पत्र दिलं असताना सुद्धा कलेक्टर साहेबांनी चौकशी लावतो असा शब्द दिला होता। ती संबंधित वृत्तपत्रात असेल, चॅनलच्या माध्यमातून बातमी सुद्धा प्रसिद्ध झाली होती। पण त्याच्यानंतर मला सांगा, कार्यालयीन प्रमुख म्हणून तहसीलदारवर कारवाई होणं गरजेचं आहे। तहसीलदारच्या अंडरमध्ये असलेले नायब तहसीलदार असतील किंवा मंडळ अधिकारी असतील किंवा तलाठी असतील, हे 4 लोक अँटी करप्शन झालेले आहेत। म्हणजे या सगळ्या गोष्टीची जबाबदारी फक्त आणि फक्त तहसीलदार निलेश पाटलांवर जाते। तरी सुद्धा त्यांची चौकशी प्रशासन आणि शासन करत नाही। म्हणून मी महसूल प्रशासनाला सुद्धा पत्र दिलेलं आहे, मेल केलेला आहे। सीएम असतील, डीसीएम साहेब असतील, कलेक्टर साहेबांना सुद्धा पत्र दिलेलं आहे, विभागीय आयुक्तांना सुद्धा समक्ष जाऊन पत्र दिलेलं आहे। त्यानुसार त्यांची चौकशी लागलेली आहे। चौकशी समिती इथं आलेली आहे, पण चौकशी समिती काय करत आहे? आपलेच आहेत हे सगळे म्हणून ना, मिलीजुली सरकार म्हणून हे चौकशी ज्यांचे नाव आहेत ते चौकशीमध्ये बोलवत नाहीत, त्यांची चौकशी करत नाही, गुप्त चौकशी करत आहेत। आणि हे लोक तहसीलदारांना वेळ देत आहेत। तहसीलदारांना वेळ दिला म्हणजे मागचे काही प्रकरण असतील, 600-500 प्रकरण पुढे ढकलण्यात आले, 600-500 प्रकरण निकाली काढण्यात आले, 600-500 प्रकरण तसेच ठेवण्यात आले। हे चाललंय काय? तहसीलदार हे करप्टेड आहेत हे सिद्ध झालेलं आहे। त्यांच्या इथला एक नायब तहसीलदार हेडगिरे साहेब काही दिवसापूर्वी मी पत्र दिल्यानंतर, आंदोलन केल्यानंतर लगेचच अँटी करप्शन झालेलं आहे। म्हणजे या कार्यालयात भ्रष्टाचार चालतो का नाही हे आपल्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र राज्याला दाखवून द्यावं ही आपल्याला विनंती करतो। आणि तहसीलदार असतील, निलेश पाटील असतील, त्याच्यानंतर युसुफ शेख असतील, त्याच्यानंतर हेडगिरे असतील, सुखदेव पाटील असतील, स्वयंघोषित पुढारी वसूलदार जमीर म्हणून त्याचे तर कोट्यवधी रुपयाचे बंगलेत, या सगळ्या गोष्टींची चौकशी होणं फार गरजेचं आहे। म्हणून मी परत एकदा हे गाजर काय माहिती का, हे लिंबू तहसीलदार काय करतात, एखादं पत्र दिले की लिंबासारखं फेकून देतात। आपण उतरून टाकत नाही का अमावस्येला पौर्णिमेला लिंबू, तसं तहसीलदार काय करतात माहिती का, हे एखाद्या गरीबाचं, शेतकऱ्याचं, जवानाचं पत्र माझ्याजवळ किती तर पुरावेत, हे असं टाकून देतात। आणि गाजर काय, पैसे द्या नाही तर गाजर। श्री विनोद बोनाकृती यांचे महालक्ष्मी जीन्स कॉर्नर येथे 349 रुपयात ब्रँडेड जीन्स, 350 रुपयात फॉर्मल पॅन्ट, शूटिंग शर्टिंग 399 आणि 999 रुपयात 4 शर्ट, सर्वसामान्यांना परवडेल अशा माफक दरात एकमेव ठिकाण महालक्ष्मी जीन्स कॉर्नर, नवीन विडी घरकुल, 2 नंबर टाकी, खडी मिशन लाईट ऑफिस समोर, सोलापूर। मोबाईल नंबर 70 58 01 43 50।